एकाचा पक्ष बुडाला तरी चालेल, दुसऱ्याचा देखील बुडवण्याचा ट्रेंड रायगडच्या राजकारणात येत आहे. तुमच्याकडे बोट आहे त्यांचं. असू द्या, त्यांना किती पण बोटं दाखवू द्या, एक बोट त्यांच्याकडे जातं ते विसरतात. एक बोट माझ्याकडे देताना 4 बोटं त्यांच्या अंगावरती जातात हे विसरतात. निसर्गाचा धर्म आणि नियम विसरणाऱ्या माणसांच्या पुढे माझ्यासारख्या छोट्या पामरांनी काय बोलावं. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या युतीने आज महानगरपालिकेचा युतीचा अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचा आज आम्ही या ठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सादर करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने राज्यसभेतील माझे सहकारी खासदार धैर्यशीलजी पाटील आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहरामध्ये देदीप्यमान विकास घडला त्या स्नेहल दीदीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बिपिन दादांनीसुद्धा या नगरपालिकेमध्ये नेतृत्व केलेलं आहे. अशा अनुभवशील नेतृत्वाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्यामध्ये महाड शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष सज्ज झालेलो आहोत. आणि गेले 4 वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. अशा वेळेला जे म्हटलं गेलं आहे, मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला. शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही. प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड, अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते आहे. अजून खूप काय वेळेवरती बोलायला. अजून महायुतीमधून घटक पक्ष असताना देखील राष्ट्रवादीने आम्हाला बाजूला सारलं, नेमकं काय कारण? आपल्यापैकी अनेकांनी गेल्या 2 महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देशून काही असलागे शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं. महाडच्या नेत्याने पण केलं, अलिबागच्याही केलं, कर्जत खालापूरचे 2 पावलं नेहमीच पुढे राहिलेत. अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच. भारतीय जनता पक्षाशी आम्ही विचाराने जोडलं गेलेलो आहोत. देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्याजवळ चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून देश पातळीवरती, राज्य पातळीवरती, जिल्हा पातळीवरती सहभागी झालेला आहे. स्वाभाविक शिवसेनासुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे, पण त्यांनी केलेली वक्तव्य किंवा कालसुद्धा पेंडला ज्या पद्धतीने अलिबागच्या आमदारांनी केलेली वक्तव्य आहेत ही निंदनीय आहेत. भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्याबद्दलची कालची केलेली वक्तव्य, तसं बघितलं तर सतीश धारपांना कोणी विकत घेऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला, न्यूनगंडांनी पछाडलेली, भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा पैकी वक्तव्य करतात. परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे.